हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्विक बघू आपण. ठीक आहे, तर निफ्टीमध्ये वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर ऑल टाईम हाय होता आणि ऑल टाईम हायपासून खाली आलेलं आहे मार्केट. ठीक आहे, तर आज एक चांगला मोमेंटम नव्हता, एक साईडवेज मोमेंटम होता, कारण की 3 दिवस लागोपाठ 3-4 दिवस एक चांगला मोमेंटम होता. तर आज साईडवेज होणं अपेक्षित होतं. ठीक आहे, निफ्टीमध्ये. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला मोमेंटम होता 3-4 दिवस. त्यानंतर एक साईडवेज मार्केट झालेलं आहे. आजचा दिवस टोटली साईडवेज होतं. ह्या आपण लेवल परवा काढलेल्या होत्या. काल व्हिडिओ आली नव्हती आपल्याला, कारण आपण ट्रॅव्हलिंगमध्ये होतो म्हणून. तर आपण ही लेवल काढली होती, त्या लेवलला बरोबर रिस्पेक्ट केलेला आहे. ही परवाच्या लेवल आहे, त्याच लेवलला बरोबर रिस्पेक्ट केलं आहे बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये सुद्धा. ठीक आहे, काही मोमेंटम नव्हतं. आपण उद्यासाठी लेवल बघू काय असेल. पहिले ड्रॉइंग रिव्ह्यू करून घेऊ निफ्टीमध्ये. ठीक आहे, निफ्टीमध्ये आपण वन डेच्या टाईम फ्रेम बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर ऑल टाईम हायच्या खाली आलेलं आहे मार्केट, ऑल टाईम हाय टच करून. तर उद्यासाठी आपण लेवल बघितली तर आपल्याकडे हा एक रेजिस्टन्स एरिया येतो आणि हा एक सपोर्ट एरिया येतो. ठीक आहे, कारण की आज पूर्ण वेळ ह्यामध्ये मार्केट थांबलं होतं. हा सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ आपण आणि हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. तर ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट असतील आणि ओपनिंगवर डिपेंड असेल मार्केट कुठे जाईल ते. तर सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया आपण ड्रॉ करून घेतले आहे. जर फ्लॅट ओपनिंग झालं, इथे कुठे फ्लॅट ओपनिंग झालं तर इथे परत साईडवेज होऊ शकतं. ठीक आहे, साईडवेज होऊ शकतं खूप आहे कारण की मोमेंटम होता 2-3 दिवस, म्हणून साईडवेजची अजून अपेक्षा आहे. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपल्याकडे हे टार्गेट असू शकतं. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊनसाईडला आलं तर डाऊनसाईडला आपल्याकडे चांगलं टार्गेट असू शकतं. हे दोन टार्गेट असू शकतात. जर निफ्टी फ्लॅट ओपनिंग घेऊन ब्रेक झालं अपसाईडला तर चांगला टार्गेट असू शकतो आणि डाऊनसाईडला झालं तरी चांगलं टार्गेट असू शकतं. जर फ्लॅट ओपनिंग जर काय त्याच वेळेत कन्सोलिडेशन झालं तर एक साईडवेज मार्केट असू शकतं पुन्हा एकदा. ठीक आहे, आणि जर बिग गॅप डाऊन झाला, सपोज बिग गॅप डाऊन झाला, तर बिग गॅप डाऊन नंतर आपल्याकडे हा टार्गेट आहे. किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन आपल्याला हा सपोर्ट एरिया तोडला खालचा हा वाला, त्यानंतर डायरेक्ट मार्केट खाली येऊ शकतं. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रॉपर ट्रेड घेऊ शकतो. आणि तसंच बघितलं तर हा ऑल टाईम हाय आहे हा. तर ऑल टाईम हायच्या वरती जर मार्केट गेलं, कारण की त्याच्यावरती लेवल नाही आहेत, तर आपण एक सायकोलॉजिकल लेवल काढू त्याची. ठीक आहे, जर गॅप डाऊन झाला, बिग गॅप डाऊन झाला, तर आपण एक सायकोलॉजिकल लेवल फिबने काढू. ठीक आहे, तर ही लेवल असू शकते सायकोलॉजिकल, ही एक सायकोलॉजिकल लेवल असू शकते फिबने आपण ड्रॉ केलेली. मार्केट तिथपर्यंत जाईलच अशी शक्यता नाही आहे, पण जाऊ शकतं. जर गॅपअप झालं, बिग गॅपअप झालं तर अपेक्षा एक आपण प्रेडिक्शन करू शकतो त्याचं निफ्टीमध्ये. ठीक आहे, तसंच बँक निफ्टीमध्ये बघू. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर आपण ह्या परवाच्या लेवल आहेत त्या लेवलला पण रिस्पेक्ट केलं होतं मार्केटने प्रॉपर. उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक साईडवेज मार्केट होतं. तर बँक निफ्टीमध्ये सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ आपण. हे दोन एरिया आहेत जे इम्पॉर्टंट असतील उद्यासाठी. आणि आपण हा एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेतला आहे आणि हा रेजिस्टन्स एरिया आपण इथून ह्याला खालच्या साईडने घेऊ, कारण की एक चांगलं मोमेंटम नव्हतं आज, एक साईडवेज मोमेंटम होतं आणि एरिया ड्रॉ करून घेतले आहे. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन आपण निफ्टीमध्ये सांगितलं, जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला एक चांगलं टार्गेट असू शकतं. तसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक हडल आहे, ती एक ब्रेक झाल्यानंतर, म्हणजे सपोज इथे ओपनिंग झालं कुठे गॅपअप, तर इथे थोडा वेळ कन्सोलिडेशन करू शकतं आणि ह्या लेवलच्या वरती मार्केट जाऊ शकतं असं. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रॉपर ओपनिंगचा वेट करून ब्रेकआउटनंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. असं जाऊ शकतं. जर अपसाईडला गॅपअप झालं तर, बिग गॅपअप झालं तर ह्या लेवलपर्यंत एकदम अपसाईडच्या ह्या लेवलपर्यंत येऊन मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊनसाईडला आलं तर डाऊनसाईडला आपल्याकडे चांगले टार्गेट दिसत आहेत. आपल्याला डायरेक्ट हा टार्गेट दिसतो आहे या लेवलपर्यंत 48,378चा टार्गेट दिसतो आहे. आणि मध्ये छोट्या लेवल आहेत, ही एक लेवल असू शकते, कारण की तिथे मार्केट होल्ड केलं होतं जरा वेळ आणि इथूनसुद्धा रिव्हर्स केलं होतं. आपल्याला बघू शकतो 26 एप्रिलचा डे होता, तिथून मार्केट रिव्हर्स केलं होतं. तर ही एक एरिया असू शकते. ठीक आहे, सपोज जर बिग गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊननंतर तर जर मार्केट खाली येत असेल परत आणि खालचे निगेटिव्ह कॅन्डल बनवत असेल तर ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ. आपण ओपनिंगचा वेट करणार आहोत. प्रॉपर ओपनिंग झाल्यानंतरच आपण एंट्री बघणार आहोत. ज्या साईडला ब्रेकआउट होतं त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहोत. जर फ्लॅट ओपनिंग इथे ओपनिंग झालं तर इथे कन्सोलिडेशन होऊ शकतं. ठीक आहे, ह्या लेवलमध्ये कन्सोलिडेशन होऊ शकतं. आणि जर गॅप डाऊन झाला, म्हणजे इथेच कुठे ओपन झाला, तर इथे थोडा वेळ थांबून असं रिटेस्टनंतर किंवा असं वरती जाऊन परत खाली येऊ शकतं. तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ. ओपनिंग कुठे होते त्यावर डिपेंड आहे. त्याच्यावरती आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो.
ठीक आहे. आणि जर गॅपअप झाला असेल तर आपण लेवल ड्रॉ केले आहे त्यापर्यंत जाऊ शकतं. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.